चला आज आपण बनवूया एकदम हेल्दी आणि भरपूर टेस्टी पदार्थ। तुम्हाला तर आपल्या आजीबाईचा बटवा माहितीच आहे आणि या बटव्यामध्ये काय असतं हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। असाच बटवा आपल्या किचन मध्ये सुद्धा आहे बरं का। ह्याला बटवा नाही तर गाठोडं म्हणलं तरी चालेल आणि या गाठोड्यामध्ये असतात आपल्या रोजच्या हिरव्या ताज्या फळभाज्या आणि पालेभाज्या आणि तुम्हाला तर माहिती आहे ते आपल्या शरीरासाठी किती फायद्याचे आहेत। आणि यातलीच एक सगळ्यात हेल्दी भाजी म्हणजे शेवग्याच्या शेंगा आणि याचीच आज आपण बनवणार आहोत पराठे। तर सगळ्यात आधी शेवगा स्वच्छ धुवून उकडून घ्यायचा आहे, त्यातला सगळा गर बाजूला काढून घ्यायचा आहे आणि त्यात बसेल इतकं गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ, तेलाचं किंवा तुपाचं मोहन, आपल्या मसाल्याच्या डब्यातले काही चटरपटर मसाले, चवीनुसार मीठ आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आपण नेहमीप्रमाणे पराठ्यांचं पीठ मळून घेतो तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। त्यानंतर मध्यम आकाराचा गोळा करून घ्यायचा आहे, त्याचे पराठे लाटून घ्यायचे आहेत आणि तव्यावरती दोन्ही बाजूने तेल, तूप, बटर तुमच्या आवडीनुसार लावून त्याला शेकून घ्यायचे। मस्त असे हे पराठे तयार होतात आणि हे पराठे दही, लोणचं, चटणी कशाबरोबरही खायला खूप छान लागतात। तर मंडळी तुम्ही सुद्धा असा हेल्दी पराठा नक्की बनवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला पण सबस्क्राइब करा।